ह्या कन्स्ट्रक्शन चालू असतानाच ना आम्ही लाद्या चेंज केल्या. आम्ही फक्त आमच्या पैशाच्या लाद्या आणल्या बस. लावायचे पैसे तो कसे घेणार, कारण ऑलरेडी ते त्याची लावणारच होता. फक्त लाद्या बदलल्या. समजा त्याच्या लाद्या 10 रुपयाच्या तर आम्ही 20 रुपयाच्या लाद्या ठरवलं, एक्स्ट्रा 10 रुपये त्याला दिले. कारण वरचे 10 रुपये, कारण बिल्डर देतो तो बिल्डरची 10 रुपये आणि मला 20 रुपयाची पाहिजे, मग आपण त्याला 10 रुपये जास्त देतो. त्याच्याकडनं ते तिकडे हाफ स्टाईल लावून घ्यायला होतं ना किचनला. बघू स्टाईल लावून घ्यायला पाहिजे. अरे जेवण बनवताना उभं नाही. काय काय मला कळलं नाही. हो पिक्चर आहे ना. अरे तू बघितलंच नाही तर हा मग तू बघितलंच नाही ना बाळा. हा हे बरं काय काय केलं नसते. अरे बा सगळं केलं मी. हे काय फार वरतीपर्यंत केलंय. ते किचन पुरं टाईल्स केलंय. हे मुद्दा मी तारसा ठेवलाय चेंजिंगला. बिल्डरने ते पूर्ण लावून दिले. नाही नाही नाही, आम्ही हे बिल्डरचे एवढेच हे तुम्ही एक्स्ट्रा. हा अशा पद्धतीचं हे केलंय. माझी मुलगी नागपूरवर आली ना, तिथं सगळं हे सामान आहे. इथं ढाकणं बनवायला बघू सगळं हे कॅट्रॉले वगैरे सगळं काम करायचं. आता पावसाळ्यापर्यंत करायचं आहे. माझा मुलगा बोलला पप्पा त्याचं ते घर मी तयार केलं ना, त्याचं ते घर आहे ना बारकं, ते मी तयार केलं. तर तो बोला पप्पा आता हे माझ्याकडे लागलं. ठीक आहे, अशा पद्धतीचं आहे. माझी पण आणि विषय म्हणजे तुला कळ, माझ्या मुलीची आयडिया काय, एक होल पण नाही कुठेच. या अर्धा होल नाही. माहिती हे बघ हे बघ, हे पण पेस्टिंग आहे. ह्याला खिळं वगैरे नाही, सगळं पेस्टिंग आहे. हे तिथे पेस्ट थोड्या ते हिटर लावलं ना तर ते सोडून देत आहे थोड्या दिवसांनी. गरम हिटर लावल्यावर हे इथं ठीक आहे. इथं ग्रिजर लावणार आहे का? बघू पुढचं पुढं आता. तिकडे तुमचं सगळं बाथरूम एकच आहे. तिकडं हा ते छोटं आहे. एकच आहे. हा, माहिती आहे ना. हे वेगळं आहे. आपण माझ्या बेडरूम मध्ये पण संडास बाथरूम केलंय कुठं त्या घरात. आता बेडरूम मध्ये आलाच नाही ना अजून. तिथं केलंय. मग